नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। रिक्षा चालकांना आता पुणे शहरामध्ये मराठीचे धडे आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने करावे लागणार आहेत। आरटीओने त्याकरता एक विशेष अधिकारी नेमला आहे आणि प्रत्येक रिक्षावाल्याला त्या ठिकाणी ते तास पूर्ण करावे लागणार आहेत आणि त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशाने या सर्व घटना घडत आहेत। दररोज सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 अशा वेळेत हे क्लास आरटीओ घेणार आहे। जाणून घेऊयात आरटीओची भूमिका। काय काळजी घेता सांगा मला काका। त्यांना व्यवस्थित याच्यामध्ये बसवतात, त्यांना घरपोच सेवा करणार। तुम्ही मराठीतच संवाद साधायचा। आपण महाराष्ट्रात राहतो, जर मराठी व्यक्ती जर आपल्याकडे आला तर त्या दिवशी आपल्याला मराठीत बोलता आलं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे। मग त्यामुळं त्याच्या कम्युनिकेशनमध्ये किंवा त्या दिवशी बोलण्यामध्ये हिंदी आणि त्याला जर येत नसेल तर अडचण येऊ शकते, म्हणून आपण मराठीतून बोलायचं। मग त्याचे काय काय संवाद असू शकतो, तो आपल्याला काय काय बोलणार आहे, विचारणार आहे, ते बेसिक गोष्टी आपल्याला सगळ्या माहीत असल्या पाहिजे। कुठलाही प्रवासी तुमच्याकडे आल्यानंतर तू काय बोलणार आहे किंवा ते तरी मराठीतून संभाषण त्याच्याशी करता आलं, हा मूळ उद्देश आहे आपला मराठी शिकण्याचा। एक तर मराठी आपल्याला शुद्ध चांगलं बोलता आलं पाहिजे, सुरक्षित त्यांना आपण घरी पोहोचवलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे। आला आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। पुण्यातील सय्यदनगर हडपसर या भागामध्ये वाहतूक विस्कळीत झाली। रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आणि रेल्वे फाटक हे दोघांच्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। जाणून घेऊयात नेमकी ही वाहतूक का विस्कळीत झाली। नमस्कार प्रेक्षको, आज जागतिक पर्यावरण दिन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते सारंग आनंद सराफ यांनी देशी वृक्ष आणि तुळशीची रोपं नागरिकांना वाटून हा पर्यावरण दिन साजरा केला। हे करत असताना अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका सारंग सराफ यांनी मांडली। तेव्हा आपण जाऊयात पुण्यातल्या शनिपार भागात आणि रोप वाटप करावं की त्याचं झाड तयार होतं असे वाटले। त्यानंतर आम्ही पर्यावरण विषयक माहिती देणार मी ते एवढं सांगेल की तुम्ही उतरा अनुभवत आहे। माझं असं म्हणणं आहे की नागरिकांनी प्रत्येक या संधीचा सर्व पुणेकरांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। आमच्या शाखाध्यक्षा मनीषाताई रणधीर यांचं सहर्ष स्वागत। ताईंच्या
पुणे महानगरपालिकेचे IAS अधिकारी नवल किशोर राम यांनी घनकचरा व्यवस्थापन देवाची उरोळी या ठिकाणी नुकतीच भेट दिली. त्या ठिकाणी बायो मायनिंग करून कचऱ्याची कशी विल्हेवाट लावता येईल हाही अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केला. आपण शहरामध्ये प्रतिमानशी 100 ते 150 ते 200 ग्रॅमपर्यंत जो कचरा तयार करतो त्याचं डम्पिंग कुठे होतं? देवाच्या उरोळीला. पण आपण घनकचरा व्यवस्थापन करत असताना ओला कचरा आणि सुका कचरा जर केला तर निश्चित त्याच्यापासून पर्यावरणाचं रक्षण होईल. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करावा का? पाहूयात आयुक्त राम यांचा दौरा. तर 5 जून आपल्याला माहिती आहे की आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असतो आणि हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिन आहे. याचा औचित्य साधून पुणे महापालिकेतर्फे सुद्धा एक विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. आम्ही असा निर्णय घेतला की 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहरमध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. हा बेसिकली एक वन महोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आपल्याला हा सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे वन महोत्सव उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो आणि ते सवलती दरावर खूप कमी पैशामध्ये आपल्यासाठी एक झाड एक रोप आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. आणि आपला हे जो छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहरामध्ये यावर्षी पावसाच्या संदर्भामध्ये खूप काही घटना घडण्याची शक्यता. म्हणजे काय तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचं शोषण आता होणार नाही. मग पाण्याचं जर शोषण जमिनीत झालं नाही तर काय होणार? तर रस्त्यावरती जे पावसाचं पाणी पडतं ते पावसाळी गटारातनं शोषण न होता नदीला जाणार आणि नदीतनं पुढे ते प्रवास करत करत कर्नाटकच्या पर्यंत ते जाणार. मग पुणे शहरात 200 मीटर 300 मीटरपर्यंत जर आपण बोर घेतली तर आपल्याला पाणी लागत नाही. मग का लागत नाही? तर पावसाळी गटारं आणि सिमेंटचे रस्ते, डांबराचे रस्ते हे जगामध्ये सर्वोत्तम आहेत. नुकताच पुणे वृत्तदर्शनच्या वतीनं मी एक दौरा केला रशियामध्ये आणि रशियामध्ये जे रस्ते मी पाहिले ते डांबराचा मॅक्झिमम वापर केलेले रस्ते होते आणि त्याला कुठेही खड्डा नव्हता. डांबर त्यात काही रसायनं आणि त्याच्यामध्ये वाळू किंवा ती एक विशिष्ट प्रकारचे तिथे मार्बलच्या तुकड्यांचे दगड येतात त्याचं बारीक क्रश करून, ज्याला आपण महाराष्ट्रात सँड क्रश म्हणतो, ती वापरून ते रस्ते केलेले आहेत. इतके सुंदर रस्ते केलेत की पाऊस पडल्यानंतर थोडाफार जरी तो खराब झाला तरी लगेच महानगरपालिकेचे प्रत्येक 10 किलोमीटरला एक ट्रक येतो. त्याला खालच्या बाजूला जमीन झाडण्याचे 4 ब्रश असतात आणि मागच्या 2 ब्रशला पाणी देतात आणि ते कचरा सक करून रस्ते पाऊस पडल्यानंतर 1 ते 1.5 तासात पुन्हा चकाचक केले जातात. आता मॉस्को ही तशी रशियाची राजधानी, पण हे मॉस्कोत घडतं का? चौकशी केली तर हे प्रत्येक ठिकाणी घडतं. तेव्हा आपण पुणेकरांनी आता सिमेंटच्या रस्त्याचा हट्ट सोडायचा का? डांबरी रस्त्याचा हट्ट करायचा का? आणि पावसाळी गटारं जी पुणे शहरातल्या प्रशासनामध्ये कित्येक वर्ष ती का केली जातात, कशी केली जातात याचा कुठेही थानपत्ता नाही. प्रत्येक नवीन नगरसेवक आला की तो त्याच्याकडे पावसाळी गटारं करतो. मग जुन्या गटारांचं काय होतं? ह्या पुणे शहरामध्ये असा गटारांच्या रूपाने कोट्यावधी रुपयांचा पुणे महापालिकेचा पैसा दबलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.